त्यामुळे तुम्ही घरातली प्रत्येक जागा एक बैठकच समजू शकता. फार बंदिस्त वाटतं इथे. खिडक्या उघडल्यात तर बरं होईल, प्रसन्न वाटेल. अजून किती वेळ वाट पाहायची? कधी येणार आहेत प्रेक्षक? प्रेक्षक प्रेक्षक तर केव्हाच आलेत. म्हणजे मीच आहे आजचा प्रेक्षक. येस, माझी माझी रिक्वेस्ट पण थोडी वेगळी आहे. पंडितजी, माझी ही इच्छा होती की माझ्या बायकोने गायलेलं गाणं तुम्ही तुमच्या आवाजात सादर करावं. काय जानू नसल्यामुळे मी किती दिवस झोपलो नाहीये. माझ्या शरीरावर, माझ्या तब्येतीवर एक वाईट परिणाम होतोय आणि माझ्या मनावर प्रचंड ताण पडलाय. आणि मला खात्री आहे की एकच गोष्ट मला शांतपणे झोपी जायला मदत करू शकते, ते म्हणजे गाणं. म्हणून पंडितजी, मी तुम्हाला इथे बोलवलंय गाणं गायला. पंडितजी, मी थोडा वेळ सोफ्यावर पडतो आणि जोपर्यंत मला झोप लागत नाही तोपर्यंत तुम्ही प्लीज गात राहा. ओके? हे गाणं तुम्हाला गायचंय लाईव्ह. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, हसते सदा मी आता ड्रीमिंग. बंद करा ते. हृदयात वाजे समथिंग, बंद करा. सारे जग वाटे हॅपनिंग. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय? मी माझं गायन फक्त तुमच्या एकट्यासाठी ठेवलंय. मी माझं स्वतःचं मूळ संगीत सादर न करता मी कोणीतरी दुसऱ्याने गायलेलं गाणं तुमच्या समोर सादर करावं. जयंतराव, भान आहे ना तुम्हाला कोणाशी बोलताय? तुम्ही असं सोफ्यावर पडून राहणार आणि मी इतकी वर्ष साधना करून कमावलेली कला तुमच्या समोर सादर करणार, तेही कोणातरी दुसऱ्याचं गाणं गाऊन. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? काय ग, अशी सॅड का वाटतेस? नाही, सॅड नाहीये ते. ऍक्च्युली काल रात्री झोप नाही झाली, त्यामुळे जरा डल वाटतंय. मग माझ्याकडे तुझ्यासाठी एक मस्त आयडिया आहे. हे बघ, असं घरी बसून जर रेंगाळत राहशील ना, अजून डल वाटेल. त्यापेक्षा आई आणि सईला घेऊन मी मंदिरात चाललो, ये सोबत. विश्वा, हे बग, प्लीज आता मला बाहेर पडण्यासाठी सांगू नकोस. मला नाही पडायचं. एक मिनिट जानू. सो सॉरी. तू एक काम करते, शूज काढ. मी माझ्या स्टाफला सांगून त्या शूजला ड्राय क्लिनिंग करायला लावतो. विनोद, हे शूज जरा ड्राय क्लिनिंग करून आण ना प्लीज. हो सर. काय रे? एक मिनिट. तेच मी म्हणतोय, कालपासून वाटते काहीतरी प्रॉब्लेम आहे बुटात. ड्राय क्लिनिंग वाला लेस नाही बघ ना, नीट लावलेच नाही. हा, तर मी काय म्हणत होतो, मंदिरात चाललोय त्यांना घेऊन, तू पण ये सोबत. विश्वा, मी तुला म्हटलं ना, तू प्लीज आता सारखं सारखं घराबाहेर पड असं माझ्या मागे लागू नकोस. नको मला फोर्स करूस. हिचे पॅरेंट्स आलेत का बघा आणि डिरेक्टली त्यांना इथेच घेऊन या. कळवले त्यांना, बघतो बाहेर आलेत का. हो, कुठे चाललात तुम्ही? आनंदी, आनंदी माझी मुलगी. आनंदी, 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 आनंदी उठ ना. काय काय होतंय तुला? आनंदी उठ. हे बघ, आई आली आहे. ए बघ, बाबा पण आलेत. हा, उठ उठ बाळा, उठ. काय झालं? अहो, टीचर, अहो हे नक्की कसं काय झालं आणि डॉक्टर काय म्हणाले? आमच्या पिऊला ती व्हिजिटिंग रूम मध्ये दिसली, तेव्हाच तिला त्रास होत होता. डॉक्टर तपासून गेले आहेत. त्यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची काही गरज नाहीये. औषधं दिली आहेत, येईल लवकर शुद्ध. आनंदी उठ ना ग. आनंदी, अहो बघा ना, तुम्ही तरी सांगा ना उठायला. आनंदी बघ कोण आलाय. बघ, आई आलीये, बाबा आलेत. बघ, उठ बरं, उठ.
थांबा सर, तुम्ही कुठे चालले? दादा माझी मुलगी या शाळेत शिकते, मला तिला भेटायचंय. असं जाता येणार नाही, मोठ्या साहेबाशी बोलायला लागेल. अहो माझी पोटची पोर आहे ती, मला तिला भेटू द्या, तिला बोलवा इकडे दादा, ती मला लगेच ओळखेल. मला तिच्याशी बोलायचंय, जरा समजून घ्या दादा. थांबा, मी मोठ्या साहेबाशी बोलतो. आनंदी, अहो किती वेळ झाला, हिला शुद्ध काय येत नाहीये. ऐका ना प्लीज, डॉक्टरांना पुन्हा बोलवता का? डॉक्टर आत्ताच तपासून गेलेत आनंदीची आई. थोडा वेळ द्या. हो, असं काय करताय तुम्ही? इथे माझी मुलगी बेशुद्ध आहे आणि तुम्ही मला थोडा वेळ थांबा म्हणताय. एकतर डॉक्टर कधी येऊन गेलेत, आम्ही नसताना ना, आणि आता तुम्ही सरळ डॉक्टरांना बोलवायला नाही म्हणताय. अहो पण मगाशी डॉक्टरांनी काय सांगितलं, कुठली गोळ्या औषधं दिली, आम्हाला कसं कळणार आहे? इथे असताना आनंदी तुमची जबाबदारी असते, तरी तुम्ही इतक्या हलगर्जीपणे कसं काय वागू शकता? माझ्या मुलीला काही झालं तर, माझ्या मुलीला काही झालं ना तर खरंच. भावना, शांत हो सर. आनंदी, आनंदी उठ ना ग बाळा. आनंदी, आनंदी, आनंदी उठ, उठ बरं आनंदी. आनंदी,